त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही एक समिती तयार करा, उच्चस्तरीय समिती करा आणि उच्चस्तरीय समितींना उच्चस्तरीय समितीने खरंच ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करा आणि अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करा ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे, त्याकरता समिती करा असे बच्चू कडूची विनंती होती, ती मान्य आम्ही केली। मी स्वतः त्यांना लेखी दिलं होतं, त्यामुळे आता ही समिती कामाला या समितीने कामाला सुरुवात केली आहे। बच्चू कडू साहेबांना त्या समितीसमोर बोलण्यात येणार आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपलं काही मत मांडायचं आहे त्या समितीसमोर ते बच्चू कडू जे असतील, अजून कोणी राज्यातले नेते असतील, सर्वांनाच त्या ठिकाणी हिअरिंग मिळणार आहे। त्यामुळं कर्जमाफी हा विषय काही आजच्या दिवस एकत्रित करा की आजच कर्जमाफी झाली असं नाही घोषणा करू शकत, पण ही समिती मात्र एकाच विचाराने तयार केली आहे की आवश्यक असलेल्या ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीलाच कर्जमाफी झाली पाहिजे। त्यामुळे बच्चू कडूजींनी समजून घेतलं पाहिजे। आणि दुसरं आम्ही आश्वासन दिलं होतं बच्चू कडूजींना की आम्ही दिव्यांगाच्या अनुदानात वाढ करू। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी, आमचे अजितदादा, एकनाथजींनी बसून 2,500 रुपये आता मानधन केलं आहे दिव्यांगाचं। आणि बाकी ज्या 7-8 महत्वाचे विषय बच्चू कडूचे होते त्याकरता मी स्वतः विधिमंडळाच्या वेळी बच्चू कडू यांना बोलावून प्रत्येक मंत्र्यासोबत बैठक करून दिलेली आहे। आता आजच बैठक झाली आणि आजच निर्णय झाला असं होत नाही, थोडा वेळ द्यावा लागेल। माझी बच्चू कडूंना आपल्या माध्यमातून विनंती आहे की थोडा सरकारला वेळ द्यावा, समितीला जे कर्जमाफी करणारी समिती आहे तिला या ठिकाणी पूर्ण सर्वेक्षण करू द्यावं आणि पुढचे जे त्यांचे 7-8 विषय महत्वाचे आहे त्या विषयाला सुद्धा, काही पशुसंवर्धनचे आहे, काही कृषीचे आहे,